बर्ड फ्लूच्या संदर्भात सातारा जिल्ह्यात सध्या तरी कुक्कुट पक्षात किंवा इतर पक्षातही कोणत्याही प्रकारची लागण दिसून येत नाही। तसेच सातारा जिल्ह्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्षातसुद्धा आत्ता मायणी आणि या तलावाच्या कार्यक्षेत्रात स्थलांतरित पक्षी येतात, त्या पक्षातसुद्धा अजूनही कुठेही बर्ड फ्लूची लागण दिसून आलेली नाही आणि बर्ड फ्लूच्या संदर्भात घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। तसंच अंडी आणि मांस, कोंबडींचं मांस हे खाण्याबाबत आपल्याकडे जे खाण्याच्या पद्धती आहेत, आपण 70 डिग्री किंवा त्यापेक्षा उकळून आणि शिजवूनच खात असल्यामुळं आपणाला कोंबड्याची अंडी किंवा कोंबड्याचं मांस खाण्यात सध्या तरी कुठलाही धोका नाही। त्याबाबत कालच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत। मी चांदबाई आता सातारा एक्झॅक्ट चिकन सप्लायर त्या ठिकाणी मी गेली 35 वर्ष धंदा करतो आहे चिकनचा। परंतु बर्ड फ्लूच्या अनेक अफवा आल्या गेल्या। आज मितीला तर कुठला बर्ड फ्लू आलेला नाही आणि काय महाराष्ट्रामध्ये कुठला घोटाळा झालेला नाही। तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब यांनी स्पष्ट डिक्लेअर केलेलं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये कसलाही धोका नाही, चिकन वगैरे खाण्यास काही हरकत नाही आणि तसं लोकांनी ते करावं। आता सध्या संगोपन करणाऱ्या लोकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालं, पण तरीसुद्धा सगळ्यात चिकननं फार मोठी साथ दिलेली आहे आणि चिकननंच माणसं सुधारलेली आहेत। कोरोना काळामध्ये चिकननं अंडी खाल्ली, त्याच्यामुळेच लोक बऱ्यापैकी तंदुरुस्त झालेली। तर लोकांनी चिकनला विसरू नये आणि अफवावर विश्वास ठेवू नये, माझं एवढंच म्हणणं आहे।